नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, इराण आणि अमेरिका युद्धाला जवळपास 2 महिने होत आलेत। सध्या त्यांनी युद्धसंधीची घोषणा केली आहे, मात्र तणाव तसा काही कमी होताना दिसत नाही। इराण आणि अमेरिका यांच्यापेक्षाही या युद्धात इतर देशांना मोठा फटका बसतोय। हॉर्मुझची खाडी बंद असल्याने जग वैतागले, ऊर्जेचा मोठा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामध्येच युद्धविराम चर्चेची दुसरी बैठक रद्द करण्यात आली। अमेरिकेकडनं ज्या प्रकारे धमकावलं जाते, या दरम्यान अमेरिकेसोबत बसून चर्चा शक्य नसल्याचं इराणचं म्हणणं आहे। इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये पोहोचलं होतं। यावेळी त्यांनी चर्चा केली, परंतु अमेरिकेसोबत थेट चर्चेला नकार दिला। आता इराण आणि अमेरिका युद्धामध्ये एक मोठी बातमी समोर येते। थोडक्यात काय तर जगाला दिलासा देणारी ही बातमी आहे। इराणनं अमेरिकेला एक नवीन प्रस्ताव दिलाय। या प्रस्तावामध्ये सर्वात खास बाब म्हणजे अमेरिकेने हॉर्मुझची खाडी खुली करण्याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलंय। पुन्हा हॉर्मुझची खाडी खुली आणि सुरक्षित करण्याकरता इराण तयार आहे, मात्र त्यांनी परमाणु मुद्द्यावरती पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठीची अट ठेवली आहे। इराणनं हा प्रस्ताव अमेरिकेपुढे पाकिस्तानच्या माध्यमातून ठेवलाय। इराणची इच्छा आहे की हॉर्मुझची खाडी खुली व्हावी आणि त्यानंतर अमेरिकेने नाकेबंदी हटवावी, मात्र परमाणु मुद्द्यावरती चर्चा करण्याची अट इराणकडनं ठेवण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात समुद्री संकट दूर करावं ही इराणची इच्छा आहे। यासोबतच नवीन प्रस्तावामध्ये युद्धसंधी वाढवावी किंवा युद्धविराम व्हावा याबाबतही मुद्दा ठेवण्यात आलाय। गेल्या प्रस्तावाच्या तुलनेमध्ये हा प्रस्ताव अधिक चांगला असल्याचं सांगितलं जात आहे। इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये आता सर्वात मोठा मुद्दा इराणचं परमाणु बनलेला आहे। इराणनं कोणत्याही प्रकारचं परमाणु हत्यार ठेवू नये अशी अमेरिकेची अट आहे, परंतु त्याकरता इराण राजी नाही। मात्र आता इराण त्यावरही चर्चा करून तोडगा काढायला तयार असल्याचं पाहायला मिळते। अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराण जेरीस आलाय। इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाही। त्यामध्येच इराणनं नवीन प्रस्ताव देऊन अमेरिकेचं टेन्शन वाढवल्याचं पाहायला मिळत आहे। आता यावर अमेरिका काय निर्णय घेतं हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि पूर्ण जगाच्या नजरा याकडे लागलेल्या आहेत। तर मग पाहूयात पुढे काय होतं ते। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।